पुढच्या महत्त्वाच्या बातमी भिवंडीतून शिधा वाटप भरारी पथकानं मोठी कारवाई केली। भरारी पथकानं 84 गॅस सिलेंडर जप्त केलेत। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले। वळपाडा इथे 3 टेम्पोसह 84 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत। तर ग्रॅज्युएट वडापावच्या राज्यभरातील 18 शाखांमध्ये गॅस पुरवठा बंद झालाय। अनेक ठिकाणी कोळशाची शेगडी पेटवून तर अनेक ठिकाणी विद्युत शेगड्यांवर वडे तळले जात आहेत। मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागत असल्याची खंत मालक तृप्ती पवार यांनी व्यक्त केली आहे। परिस्थिती म्हणजे गॅस बंद झालेले आहेत सगळे 4-5 दिवस झाले। धंदा 50% राहिलेला नाही। गोरगरिबांनी काय करायचं ह्याच्यासाठी सगळ्यात स्वस्त बोललं तर वडापावच आहे सगळ्यात स्वस्त आणि गोरगरिबांचा हाल होतात। हे आमची अशी अवस्था होती 50% धंदे राहिलेले नाहीत। काहीतरी याची सोय केली पाहिजे ना। गॅसच्या बाटल्या अजिबात नाहीत। अजिबात गॅसचा बाटला नाही। आम्ही शेगडीवर लाईटची शेगडी लावली इथे समोर त्या शेगडीवर हा धंदा चालू केलेला आहे। त्यामुळे सगळं अवघड होऊन बसलेलं आहे सगळं। तर रायगडमधील हॉटेल व्यावसायिकांना गॅस तुटवड्याचा फटका बसू लागलाय। अनेक हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे। हॉटेलमधील मेन्यू कार्डमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। काही पदार्थ हे तात्पुरते न देण्याचा निर्णय झालेला आहे। जवळजवळ सोमवारपासून गॅस सिलेंडर येत नाही आहेत कमर्शियलचे आणि आम्हाला सांगितलंय की कधी येईल काय सांगता येत नाही। म्हणून पर्याय म्हणून आम्ही चुली पेटवल्या आहेत आणि मेन्यूवरचे पदार्थ पण एकदम कमी केले आहेत। म्हणजे जे पटकन बनवून देता येतील तसे डोसा आयटम वगैरे सगळं बंद ठेवलेलं आहे। फक्त रोटी आणि भाजी एवढंच देतोय आम्ही। मग डोसा आयटम बंद केलेला आहे। सकाळी नाश्त्याला पोहे शिरा असे 2-4 आयटम ठेवतो। मिसळ ठेवतो आणि जेवायला दुपारी भाजी आणि रोटी तंदूर रोटी कोळशावरती। तर सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गोंदियात देखील सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या। ऑनलाईन गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर गर्दी केली आहे। तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, घरगुती सिलेंडर उपलब्ध आहेत अशी माहिती गॅस एजन्सी डीलरकडून देण्यात आली आहे। ही पूर्ण अफवा आहे। आपल्या इथे सिलेंडरचा तुटवडा नाही, तीनही कंपनींमध्ये पण सिलेंडरचा तुटवडा नाही। सिलेंडर्स आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन राहिले आहेत। ते याच्याकरिता कारण कसं आहे की लोकांना असं वाटतं बा मला मिळेल की नाही मिळेल, त्यामुळे एकदम बुकिंग वाढून गेलेली आहे। बुकिंग वाढल्यामुळे सर्व्हरवर थोडासा लोड आल्यामुळे बुकिंग होत आहे, पण ते ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात नाही होत। त्यांना एवढंच म्हणणं आहे की बा बुकिंग करा, जेवढी गरज आहे तेवढीच घ्या, जास्तीचे नंबर लावू नका। गॅस तुटवड्यामुळे ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय स्वीकारलाय। मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे सांगलीत इलेक्ट्रिक शेगडीचा देखील तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे आता इलेक्ट्रिक शेगड्यांसाठी सुद्धा आधीच बुकिंग करावं लागतंय। इलेक्ट्रिक शेगडीसाठी नागरिक 10 दिवसांपासून वेटिंगवर असल्याचं दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे। ना भूतो न भविष्य असं आम्हाला आता प्रतिसाद मिळतोय। प्रचंड प्रमाणात मागणी आहे आणि मागणीच्या प्रमाणात तुटवडा म्हणजे आम्हाला असं की जो सप्लाय आहे त्याचा तुटवडा खूप जास्ती आहे। तर आम्ही जसं जसं अवेलेबल होतोय त्याप्रमाणे आम्ही त्या कस्टमरना सप्लाय करायचा प्रयत्न करतोय। कंपन्यांना माल मागतोय तर कंपन्यांच्याकडे एकदम शॉर्ट सप्लाय आहे। तर जसं जसं आम्ही ॲज पर ऑर्डर आम्ही त्यांना बुकिंग घ्यायला चालू केलं आहे। कारण मालाची खूप कमतरता आहे आता। एक महत्त्वाची घडामोड आहे। 29 राज्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरचं वितरण सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। सिलेंडरच्या वितरणात 84% ऑनलाईन बुकिंगचा वाटा असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या कडून आता सांगण्यात येत आहे। संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे। 29 स्टेट्स और यूनियन टेरिटरीज में कमर्शियल सिलेंडर्स का डिस्ट्रीब्यूशन स्टार्ट हो गया है और वो कंज्यूमर्स को मिल गए हैं। ऑनलाइन बुकिंग लगभग 84% पर है, किंतु इट हैज टू इम्प्रूव टू ऑलमोस्ट 100%। पुढच्या घडामोडीकडे कल्याण डोंबिवली शहरातील काही भागात बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानं पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। कल्याणमधील खडकपाडा पोलिसांकडून फेरीवाल्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। 30 ते 35 फेरीवाल्यांची पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी करण्यात येते। ओळखपत्र, आधार कार्ड आणि वास्तव्याच्या पुराव्यांची तपासणी आता सुरू आहे। बांगलादेशी किंवा बेकायदा वास्तव्य आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। शहरातील काही भागात बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंच पोलिसांनी आता ही मोहीम हाती घेतली आहे।
महत्वाची घडामोड केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगलीत प्रवीण कोळपे उत्तीर्ण झाले. आटपाडीचे सुपुत्र असलेले प्रवीण कोळपे यांची हत्तीवरून जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत आटपाडी शहरातून हत्तीवरून ही अशी मिरवणूक निघाली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी संबळ वाजवत ठेका धरला. प्रवीण कोळपे यांचं या यशाबद्दल परिसरात कौतुक होतंय.